मुंबई में मानसून पूर्व तैयारियों की समीक्षा के तहत शुक्रवार को मुंबई पूर्व उपनगर में नालों की सफाई कार्यों की गहन जांच महाराष्ट्र सरकार के मंत्री और मुंबई उपनगर के पालक मंत्री आशीष शेलार ने की। इस निरीक्षण के दौरान उनके साथ भारतीय जनता पार्टी के कई पदाधिकारी और संबंधित प्रशासनिक अधिकारी भी उपस्थित रहे। मुंबई पूर्व उपनगर में नालों की सफाई का निरीक्षण करते हुए पालक मंत्री आशीष शेलार ने गाद की गुणवत्ता पर सवाल उठाते हुए ठेकेदारों और एजेंसियों पर नाराजगी जताई। उन्होंने कहा कि सफाई सतही है और जनता के पैसों का दुरुपयोग बर्दाश्त नहीं किया जाएगा। नगर आयुक्त से सुधारात्मक कदम उठाने की मांग की गई है। साथ ही शेलार ने पाकिस्तान के हमलों की निंदा और एनसीपी पर कटाक्ष भी किया। कालपासून पूर्ण मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या पावसाआधी मुंबईकरांची सोय महापालिका प्रशासन नालेसफाईच्या माध्यमातून नीट करते ना याची शहानिशा आणि पाहणी आम्ही सगळेच करतो। आमचे सगळे निवडून आलेले जनप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी नगरसेवक, आमचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, आमचे रविराजा, या विभागातील सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि पक्षाचे पदाधिकारी आम्ही सर्व नाल्यांवर जातो आहोत। आज पूर्व उपनगराचा त्या ठिकाणी आढावा आम्ही घेतो आहोत। मला या ठिकाणी मुद्दामून आयुक्तांना सांगायचं आहे की जो काही आकड्यांचे खेळ चालू आहे, या आकड्यांच्या खेळामध्ये मुंबईकरांचा जीव आणि मुंबईकरांना भर पावसामध्ये त्यांच्या मालमत्तेला होणारा नुकसान याबद्दल आयुक्तांनी सजग होणं आवश्यक आहे। कंत्राटदार संपूर्णतः अयोग्य, अवैध आणि अनिर्णित पद्धतीने काम करतो। आताच मी माहिती ज्या वेळेला घेतली, तंत्रज्ञानाच्या आधारावर AI असेल, अन्य काही सोल्युशन्स असतील, या आधारावर निघालेला गाळ क्षेपणभूमीला कसा जातो आहे, किती जातो आहे आणि नेमकं त्याच्यावर त्या कंत्राटदाराला बिल निघणार आहे। जी माहिती मला अधिकाऱ्यांनी दिली ती धक्कादायक आहे की आपण तंत्रज्ञानाचा वापर केला, ज्याचाही पाठपुरावा आम्हीच केला। त्यानंतर स्वतः अधिकारी सांगतायत जवळजवळ 40,000च्या वर फेऱ्या मुंबईभरावरना क्षेपणभूमीवर झाल्या। त्यापैकी 17-18 हजार फेऱ्यांमधनं निघालेला गाळ हा अयोग्य आहे, मिश्रित आहे, कमी आहे। त्या ठिकाणी दुसऱ्या गोष्टी आहेत, गाळ कमी आहे असा दिसतोय। 17,000 फेऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। याचा अर्थ मुंबईतल्या नालेसफाईतल्या गाळातील क्षेपणभूमीवर जाणारा गाळ यामध्ये कुठेतरी खट्याळपणा आहे आणि तो 40-45% आहे। 40-45% आकडे जर खोटे महापालिकेलाच वाटत असतील तर त्या कंत्राटदारांवर काय कारवाई करणार हा प्रश्न एक। आणि मग उरलेला गाळ अजूनही नाल्यातच आहे का, तर तो कसा काढणार? नंबर 2, आयुक्तांनी रस्त्यावर उतरावं आणि काम पूर्ण करावं अशी आमची मागणी आहे। अशीची म्हणजे एकूणच तुम्ही या नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत आहात? आमची त्या ठिकाणी 100% नाराजी आहे, कारण मुंबईकरांचं हित याचसाठी तर आम्ही आणि महापालिका आहे आणि म्हणून मुंबईकरांचे एका अर्थानेच सेवक म्हणून शेवटच्या 31 मेच्या तारखेपर्यंत हे काम जास्तीत जास्त पूर्ण झालं पाहिजे, 100% झालं पाहिजे, याचा पाठपुरावा आम्ही करू।